मित्र बाळूकाका आजबे, डॉक्टर शिवाजीराव नामदेव भाऊ, उत्तमराव निकोडके, भोकळे सर आणि तात्या शंकरराव देशमुख साहेब, सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथं आले. एक भावनिक नातं ह्या विवाहासाठी एक असं नातं तयार झालं की 6 महिन्यापूर्वी मुलीचे वडील एक छोट्याशा ऍक्सिडेंटमध्ये आपल्याला ते आज नाहीये, परंतु एक सिंगे पाटलाचं सामाजिक कार्य असं होतं की त्याच्यामुळं आपल्याला सर्वांना त्याची दखल घ्यावी लागली. मी स्वतः त्यांच्या चिरंजीवाला पत्रिका नको छापू, कारण तुला खूप धावपळ होईल. आपण होईल तेवढं मेसेज देऊ, प्रत्येकाला फोनद्वारे आमंत्रित करू. नक्की पाठावर प्रयोग करणारे लोक इथे उपस्थित राहतील. आज तुम्हाला सर्वांना बघितलं तर नक्कीच माझ्या मित्राला ही एक भावपूर्ण श्रद्धांजली असेल. मी परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण लग्न झाल्याच्या नंतर जेवण केल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. साजिद भगवान या दोन्ही कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अपक्ष नातेवाईक मित्रमंडळी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रात उपस्थित असलेले सर्व अधिकारी पदाधिकारी यांचं या दोन्ही कुटुंबाच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि या वधूवरांच्या भावी अशा सुखाच्या समृद्धीचं भरभराटीत जावं अशी आयोजक कमिटीने प्रार्थना करतो आणि या ठिकाणी या सर्व आलेल्या पाहुण्यांना विनंती करतो लग्न लागल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. पाटील यांचे चिरंजीव जयंतरावजी एकशिंगे पाटील यांची कन्या या दोन्ही वधूवरांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमच्या प्रथम या ठिकाणी स्वागत करतो. ह्या वधूवरांचं भावी जीवन सुख समृद्धीचं भरभराटीचं हो असे आमच्या दोन्ही कुटुंबाच्या वतीने, त्याचप्रमाणे या मतदारसंघाचे आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वतीने या दोन्ही वधूवरांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. एकशिंगे परिवार आणि पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आमचे मित्र जालिंदररावजी एकशिंगे यांचं या ठिकाणी खरंच पुण्यस्मरण आज होत आहे. ते असते तर अतिशय आनंद झाला असता, परंतु असं म्हणून असतील या दोनही दाम्पत्याचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यमय जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व माझ्या माता भगिनी झाला त्याबद्दल जालिंदर पाटलाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, कारण बरोबर नाही म्हणून आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल तुम्हाला सर्वांनाच अस्तित्व वेगळं असतं आणि आज वेगळं आहे. तेव्हा या वधूवराचं भाग्य सुख समृद्धी भरभराटीचं जाऊन त्यांच्या हातून देश सेवा म्हणजे नवरदेव हे PSI आहे आणि मुलीने सुद्धा आमच्या अभ्यास करून परीक्षा पण दिलेल्या आहेत. थोडेसे काही मार्क कमी पडले म्हणून ते इथं बसलेले पण ते थोडं प्रयत्न करणारच आहे. तेव्हा या वधूवरांचं भाग्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं, त्यांना आरोग्य लाभो एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. काय करत नाही आमचे पाहुणे जालिंदर पाटील एकशिंगे यांची कन्या आणि पाटील यांची चिरंजीव यांचा शुभविवाह या ठिकाणी होत आहे. वास्तविक पाहता जालिंदर पाटील हे आज आपल्याला पाहिजे होते, पण दुर्दैव ते आपल्याला नाही. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातून सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. वेळ खूप चालला आहे, त्यामुळे जास्त वेळ मी या ठिकाणी घेत नाही. दोन्हीही वधूवरास शुभेच्छा देऊन मी त्यांचं भावी आयुष्य समृद्धीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी बुजुर्गड तालुक्यातले पाटील यांचे चिरंजीव
तालुक्यातल्या चिंचोली येथे जालिंदर पाटील यांची कन्या जालिंदराव गेल्यामुळं या सोहळ्यामध्ये निश्चित कमतरता असते, परंतु नीतीचा खेळ आहे. जीवनामध्ये काय होईल हे सांगता येणार नाही आणि ते गेल्यामुळं आज या मंडपामध्ये या तालुक्यातली जी सर्व मंडळी या ठिकाणी सर्व पक्षाची या ठिकाणी आलेली आहे. मी हा मताचा आहे, आशीर्वाद देऊ नये, आशीर्वाद घेऊ नये. आशीर्वाद तो मिळवला पाहिजे आई वडिलांचा आणि संतांचा. तेव्हा या जोडप्याने आशीर्वाद काय द्यावा असा हे प्रश्न आहे. परंतु उदरगड तालुक्याचे माझे बरेचसे संबंध आलेले आहेत. प्रमोद अण्णा पाटलाकर मी नेहमी उदरगडला आलेलो आहे आणि त्याच्यामुळं ही कोल्हापूरची मंडळी आमच्या मराठवाड्यात इतक्या दूर आली, त्यांचं मी मनपूर्वक असं स्वागत करतो. आणि आमच्या मराठवाड्याची माती ही संतांची भूमी आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला पदरात घेतलं, कारण कोल्हापूर जिल्हा एक महाराष्ट्रातला बागायतीदार जिल्हा आहे. शाहू महाराजांचे कोल्हापूरला वास्तव्य झालेलं आहे. तेव्हा आम्हाला एक आनंद आहे, आमची मुलगी आता शाहू महाराजांच्या परिसरामध्ये शाहू महाराजांच्या विचाराने एक बांधली जाणार आहे. तेव्हा वर मी पोलीस खात्यामध्ये आहेत, आमचे ही घरात मला कळतंय तसं पोलीस पाटील यांच्याच घरामध्ये आहे. तेव्हा या नवदंपत्याचे वैवाहिक जीवन सुख आणि समृद्धीचे जावो, यांना चांगलं आरोग्य लाभो आणि यांना होणारी जी संतती आहे ती शाहू महाराजांच्या विचाराची हो अशा माझ्या या जोडप्याला सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आशीर्वाद सफल करण्याची जबाबदारी वधू आणि वधूची जबाबदारी हे ज्या क्षेत्रामध्ये काम करत असतात त्या क्षेत्रामध्ये पूर्णवेळ देऊन काम केले तर देशाची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला लाभे. त्याचबरोबर आरोग्याची सेवा साधू संतांची सेवा ब्रह्मचारी आश्रमामधून गृहाश्रमामध्ये प्रवेश करण्याचा आपला प्रवेश सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाईल असा मी परमेश्वराची विनंती करतो. म्हणजे जालिंदर पाटलांची आम्ही नातेवाईक म्हणून आणि जुने मित्र म्हणून फार तीव्रतेने आठवण येते. तसं संगतीत होत आहे म्हणजे जालिंदर पाटील ह्या कार्यक्रमात नाही याचं फार मोठं दुःख आहे. पण ते दुःख तुमच्या उपस्थितीने आमचं फार कमी झालेलं आहे. आपण सर्व आला, सर्व स्तरातील लोक आले. मी जालिंदर पाटील कुटुंबियाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण जेवढेच वेळ जाऊ अशी मी मनापासून मिळत गेलो. सर्वकल्याण
राजेंद्र नाकोने विनंती सावंत घ्या. उपसभापती राजेंद्र नाकोने. वाढव कुळाची पूजन करा अंतर बताते धरा दृष्टा दृष्टवधुवना परिका दोघे कदा विधी स्वातंत्री बहुगल बलान करण लक्ष्मी पते मंगल लक्ष्मी पते मंगल लक्ष्मी पते गोमांगना
रानी तू मैं राजा, रानी तू मैं राजा। मिलन स्वयंवर आज रचा जा, दिल के शीश महल में आजा, दिल फेरोगे ब्याह रचा जा। रानी तू मैं राजा, रानी तू मैं राजा। तुझे देखो जब जब मेरा दिया धड़के, कभी आग लग जाए कभी शोला भड़के, मैंने बदला के जैसे बिजली कड़के। रानी मैं तू राजा, रानी मैं तू राजा। ओ मेरी मतवाला, तुझको बिन वरमाला, लंदन घुमाऊंगा घुमाऊंगा पटियाला। उलाला उलाला, तू चाबी मैं ताला, आजा अब आ भी जा, है मूड बड़ा दिल वाला। तुझे देखो जब जब मेरा दिया धड़के, कभी आग लग जाए कभी शोला भड़के, मैंने बदला के जैसे बिजली कड़के। रानी मैं तू राजा, रानी मैं तू राजा। मिलन स्वयंवर आज रचा जा, दिल के शीश महल में आजा, दिल फेरोगे ब्याह रचा जा। रानी तू मैं राजा, राजा। चल मेरी चंद्रमुखी ऐश कराऊंगा, जन्नत दिखाऊंगा, तुझे चांद पे ले जाऊंगा। कोलावेरी की धुन तुझको सुनाऊंगा, टोक्यो में ताजमहल तेरे लिए बनवाऊंगा। तुझे देखो जब जब मेरा दिया धड़के, कभी आग लग जाए कभी शोला भड़के, मैंने बदला के जैसे बिजली कड़के। रानी मैं